टाटे, लसीकरण क्षेत्र संनियंत्रक, आरोग्य विभाग, अकोला. आज तुमच्या गावामध्ये निमकर्ता गावामध्ये आलो. आपला आपण तरोडा आहे, हा बोराळा बोरावडी वेळा रोड आहे ना, या एरियामध्ये तुमच्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण भेटी देणार आहे आणि दिलेल्या आहेत. याच्यामध्ये आज तुमची माझी भेट झाली आणि तुम्ही थोड्याशा काही प्रश्न माझ्यासमोर मांडले. मलाही जरा बरं वाटलं की आपले लोक आपले लाभार्थी काही विचारतात आपल्याला. सांगायचं असं आहे की वयाच्या 30 वर्षानंतर महिलांनी गर्भाशय मुखाची तपासणी करून घेणं आवश्यक असते. नंतर स्तनांची तपासणी करून घेणं आवश्यक असते. BP, शुगर ह्या तपासण्या खूप आवश्यक असतात. BP आणि शुगर तर दर वर्षातून एकदा करायलाच पाहिजे. तुम्ही 6 महिन्यातून त्या तरी चालते. आणि ह्या सगळ्या तपासण्या ज्या आहेत आपल्या PSC मध्ये सर्व मोफत आहे. PSC मध्ये तुम्ही गेला समजा PSC हातरूनला, तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या तपासण्या मोफत आहेत. आजी मावशी सर्व तपासण्या मोफत आहेत, त्याचे पैसे पडत नाहीत काही. आणि ह्या तपासण्या ज्या आहेत ह्या खूप महागड्या तपासण्या असतात. तुम्ही जर प्रायव्हेटला गेलात तर खूप महागडे पैसे खर्च करावे लागतात. वेळेत आपल्याकडे पैसे नसतात. कधी कधी पैशाअभावी सुद्धा आपण काही तपासण्या करत नाही आणि मग तो आजाराला बळावत जातो. आता हे जे आजार असतात हे कशामुळे होतात, तर बहुतांशी जे असतात ना मासिक पाळीवरती, जसं महिलांचे जे आजार असतात गर्भाशय मुखाचा आणि ब्रेस्टचा, हे जे आहेत ना मासिक पाळीवर आधारित जास्त आजार असतात. तर मासिक पाळी दर महिन्याला यायला पाहिजे है ना. मासिक पाळीचं चक्र असतं, 28 दिवसाचं असतं, 32 दिवसाचं असतं. ज्या स्त्रीची मासिक पाळी आली नाही तिला आपण काय म्हणतो की ती बाळाला जन्म घालण्यास सक्षम नाही आहे ना, आपण तिला असं समजतो. तर म्हणून मासिक पाळी येणं खूप महत्त्वाचं असते. मग दर महिन्याला मासिक पाळी यायला पाहिजे. आता काही महिलांची काय होतं की समस्या असते की त्यांची मासिक पाळी रेग्युलर येत नाही. कधी कधी 15 दिवस लेट होते, कधी कधी 15 दिवस कमी होते. काही लोकांना अंगावरती पांढरं पाणी जाते. आता ह्या ज्या समस्या असतात ह्या कोणाला सांगायच्या, सासूबाईला सांगू शकत नाही आहे ना, आईला सांगू शकत नाही. मग ते अंगावर काढून देतात, होईल कमी होईल कमी. नवरा कधी विचारत नाही. नवरा विचारते का तुम्हाला की तुम्हाला मासिक पाळीचा त्रास आहे, नाही विचारत. आणि मासिक पाळीचं असं आपलं काही म्हणजे आपल्या धर्मामध्ये म्हणा किंवा आपल्या समाजामध्ये काय होते की मासिक पाळीविषयी बोललं म्हणजे चांगलं वाटत नाही लोकांना. आणि ते कशी बाई अरे बा कुठेही बोलते है ना, असं म्हणतात लोक. आणि ह्या गोष्टीला गौण घेतला आहे. आणि ही गोष्ट मग आपण सांगत नाही कोणाला. आपल्याला वाटतं बाबा भीती वाटते कधी कधी की कसं सांगू कोणाला, कसं सांगू कोणाला. पण आता ही गोष्ट सांगितलीच नाही समजा तर काय होईल, माहिती होणार नाही, आपण दवाखान्यात जाणार नाही, आपल्याला दवाखान्यात येणार नाही आणि तो आजार जो आहे तो बळावत जाईल. आणि त्यामुळे होणारे त्रास पुढचे ते खूप मोठे भयानक असते. गर्भाशय मुखाचा कॅन्सर म्हटलं की आपल्या अंगाला थरकाप सुटतो की बा माझ्या घरासमोर कोणाला गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर झाला असं जरी म्हटलं समजा, किंवा कोणाला स्तनाचा कॅन्सर झाला असं जरी म्हटलं तर आपला काय होतो, पायाखाली जमीन सरकून जाते. आणि मग लोक त्याला सांगतात. मग त्याला पहिली पायरी, दुसरी पायरी. आता पहिल्या दुसऱ्या पायरीमध्ये सापडतच नाही हा आजार तुम्हाला, कारण तुम्ही दुर्लक्ष केलं आहे. ज्या वेळेस सापडायला पाहिजे त्यावेळेस आपण दुर्लक्ष केलं आहे आणि आजार हा मोठा होतो. आणि मग तो 4थ्या स्टेजला, 3ऱ्या स्टेजला सापडतो आपल्याला. मग मोठ्या दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला सांगतात की तुमचा कॅन्सर आता, तुमच्या नातेवाईकाचा कॅन्सर आता 4थ्या स्टेजला गेला आहे. 4था स्टेज म्हणजे काय असते, शेवटची स्टेज झाली, कारण तो 80% वर गेला. आता जगण्याचे चान्सेस कमी आहेत, जगण्याचे चान्सेस कमी आहेत. डॉक्टर काय म्हणतात की आता तुम्ही याला घरी घेऊन जा, 8-10 दिवस काहीतरी ट्रीटमेंट करतात. त्याला माहीत असते डॉक्टरांना पण आता काही खरं नाही. घरी घेऊन जायला जे खाईल ते खाऊ द्या, म्हणजे आपण समजून घ्यायचं आपला कार्यक्रम संपला आहे ना, इथलं भाकर पाणी संपलं आपलं आणि आपल्याला समजून जाते. आणि तो पेशंट जास्त वेळ टिकत नाही. कारण काय की आपण त्याला लक्ष दिलं नाही, खूप उशिरा लक्ष दिलं आणि त्यावेळेस आपल्या हाती काही नव्हतं. म्हणून तुम्ही जर वेळीच त्याचं जर लक्ष घातलं, आपली मासिक पाळी रेग्युलर नाही आहे, लगेच आशाताईंना कळवायचं. आपल्या आशाताई असतात, आशाताई सांगितलं आपल्या PHCला जायचं. एरियम असतं आपल्या, प्रत्येक महिन्याला लसीकरण असते आपल्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी पण एरियमशी बोलल्यात की माझी मासिक पाळीचा मला असा त्रास आहे, तर तुमच्या वेळेत निदान होईल. निदान झाल्यानंतर त्याच्या वेळेस उपचार होईल आणि उपचार केल्यामुळे तुमचा जो मोठा आजार होणार होता तो आजार टळून जाईल. गर्भाशय मुखाची तपासणी असते आपल्या PSC मध्ये, ती जर तपासणी केली समजा तर आपलं गर्भाशय चांगलं आहे की नाही आहे ते आपल्याला कळेल है ना. गर्भाशय मुखाची तपासणी दर 5 वर्षातून एकदा करायला पाहिजे आपण. तर एकदा तरी करून घ्या. मला माझी विनंती राहील की तुम्ही एकदा करून घ्या. त्रास असो नसो करून घ्यायची. कधी कधी काही त्रास आपल्याला कळत नसतात, आपण ते अंगावर काढतो. बऱ्याच महिला म्हणतात माझी 30 वर्षानंतर पाळी चालली गेली. बरं झालं म्हणते 30 वर्षानंतर पाळी गेली, पण 30 वर्षानंतर पाळी जाणं हा वय नाही आहे. 49 वर्षानंतर पाळी जायला पाहिजे नॉर्मली. पण कधी कधी काही वेळाची 30व्या वर्षी पाळी चालली जाते आणि मग ते खुश होऊन जाते, माझी पाळी आता येत नाही म्हणते आहे ना. पण मग कधी कधी ते वेगळे त्रास होतात. तर हा एक विषय असतो. आता आपल्या याच्यामध्ये काय असते की बऱ्याचशा ज्या महिला असतात ज्या नुकतंच लग्न झालेलं असतात किंवा लग्न झाल्यानंतर त्यांना बाळ पाहिजे असते किंवा एक बाळ झालेलं असते, दुसरं बाळ पाहिजे असते किंवा 2 बाळामध्ये खूप अंतर पाहिजे असते, तर या महिलांची पाळी दर महिन्याला येत असते.
परंतु त्या काही वापरत नाही, कारण की लगेच बाळ नाही पाहिजे आपल्याला, आहे ना. तर त्यांनी काही साधनं वापरायला पाहिजे, कारण 2 बाळामध्ये अंतर जास्त पाहिजे आपल्याला, लगेच बाळ झालं नाही पाहिजे दुसरं. पण काही न वापरल्यामुळे काय होते की पहिलं बाळ 6 महिन्याचं 9 महिन्याचं आहे, दुसरं बाळ लगेच आतमध्ये दिवस तिला राहतात, पाळीच्या तारखा सांगत नाही व्यवस्थित. आमच्या आशा ताई घरोघरी फिरतात, तुम्हाला तारखा विचारतात. तर तुम्हाला कधी कधी आमच्या ताईंना कधी कधी असं वाटतं की आई आशा ताई उगाच येतात आपल्याकडे विचारायला, आहे ना. उगाच नाही विचारत त्या, त्यांच्या मागे 2 कारणं असतात. तुमची मासिक पाळी रेग्युलर सुरू आहे की नाही आहे, काही त्रास आहे का, हा त्यांचा महत्त्वाचा भाग असतो. काही तुम्हाला आजार होऊ नये हा त्यांचा उद्देश असतो. दुसरा उद्देश असा असतो की जर त्यांना पाळी चुकली तर काही दिवस राहिलेत का, आहे ना, गर्भधारणा झाली का. जर गर्भधारणा झाली असेल तर आपल्याला त्याच्यावरती व्यवस्थित नियोजन करता येईल, पुढे आपल्याला गोळ्या देता येतील. पुरीच्या सासूने आहे कॅन्सर. हां, कशाचा मग ते पोटात हे होते, ते गोळे होते. हां, गर्भाशयाचं. मग ते त्याचे जंतू उडत असतात का दुसऱ्याच्या? नाही, कॅन्सर तुमच्यामुळे यांना होत नसतो. जंतू उडत नाहीत नाही नाही, त्याचं काही नसते. त्याच्यामुळे कॅन्सर खूप तुमच्यामुळे असं प्रकार काही नाही. आहेत तो का? ज्याला झाला त्यालाच असतो. हां, कॅन्सरचे खूप प्रकार आहेत का? म्हणजे हो, खूप सारे प्रकार असतात. तोंडाचा कॅन्सर असतो. तंबाखू खातो का आपण? तंबाखू खातो सध्या बंद करून टाक. 3च प्रकारचा कॅन्सर असते, आपल्या तोंडाचा वेगवेगळे आणि प्रकार स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा. आहेत. हे मुख्य कॅन्सर आहेत, जे होणारे कॅन्सर असतात. हे मुख्य आहेत कॅन्सर हा टाळण्यासारखा आहे. टाळण्यासारखा काय आहे, कारण तंबाखू खाल्ला नाही आपण तर होणार नाही. किंवा ते मिश्री वगैरे असते, गुल असते, सकाळी सकाळी आपण घासतो, बापा आपल्याला पाहिजे दूध गुल पाहिजे. बापा तंबाखू वाढलं तर ते खात नाही. चांगलं नाही आहे ते, कारण ते त्यामुळे आम्ही आपल्याला तर गिळतो थोडी, आम्ही जातच नाही, नाही, घालतो. त्याच्यामध्ये म्हणजे काय, ते कुठे अडकून जाते आपल्याकडे. तुम्ही निंबाची काळी घ्या, तुम्हाला काही नाही पाहिजे निंबाच्या काळीने घासा ना, सर्वात उत्कृष्ट आयुर्वेदिक आहे निंबाची काळी. आणि सकाळी घासायचं, नाही तर मग कोलगेट आहे, ब्रश आहे, ब्रशने घासा. हाताने घातलं तर चांगलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तंबाखू नका वापरू, मिश्री नका वापरू, तंबाखू बिंबाखू काही नाही. खाऊ बसा नका खाली. वापरू. जो खाणार असेल त्याला पण कोणाला नाही. गुटखे पुढे नका इकडे खाऊ. गुटके नाही, काही हे नाही, नाही काही खायचं. नाही. त्याच्यामुळे कॅन्सरचे आजार होतात. शरीर बी पण यायला इथला गुळ पाहिजे, दूध नाही. समजा. आजपासून शपथ घ्या. तुम्हाला जर ते गुलांना घासायची आठवायला समजा, तर मला आठवायचं नाही बा, ते सांगितलं आपल्याला. मी म्हणजे काय, तुमची पण गर्भपिशवी काढलेली आहे ना, काढली यांची गर्भपिशवी काढली ना आता. हा, ते असं होतं. आता गर्भपिशवी काढली, झाला विषय तो, आता त्याला काही इलाज नाही. पण तुम्हाला कॅन्सर होणार नाही. तुमचा लवकर समजलं आपल्याला की बाबा हे गर्भपिशवी काढावं लागते. ते जर उशिरा केला असतं त्याला समजा, तर मग त्रास झाला असता, है ना. म्हणून तुमच्या मासिक पाळी दरम्यान कोणाच्या अंगावर पांढरं पाणी गेलं, किंवा पाळी उशिरा आली, पाळी कमी आली, 15-15 दिवसांनाच पाळी येऊन राहिली, तर ह्या सगळ्या गोष्टी समस्या ज्या आहेत आशा ताईंना सांगायच्या. तुमच्या गावातल्या आशा ताई तुमच्या मैत्रिणी आहेत, म्हणजे सासूची कोणताही केस मैत्रीण आहे, प्रश्न सुनेची असला तर केस आम्हाला मैत्रीण आहे, विचारा. नातवाची केस मैत्रीण आहे. तर तुम्ही त्याला सांगायचं. तर ह्या गोष्टी जर केल्या समजा, तो आपल्या म्हणजे महिलांचं आरोग्य चांगलं राहील आणि आम्हालाही चांगला आशीर्वाद भेटेल तुमचा. हा, छातीतला कॅन्सर म्हणजे हे आहे. हा, तोही कॅन्सर आहे, त्याच्याला म्हणजे स्तनाचा कॅन्सर, गाठ येत असते. त्यामध्ये. आता याच्यामध्ये काय असते, ही जी तपासणी असते, स्तनाची तपासणी, ही आपण घरच्या घरी करू शकतो. दर महिन्याला पाळी येते की नाही आपली, दर महिन्याला पाळी आल्यानंतर 10व्या दिवशी घरीच आपण आपल्या बाथरूममध्ये एखादा आरसा घ्यायचा आणि त्या ठिकाणी आपण पाल्पेशन म्हणजे याला असं असं करायचं, है ना, चारी बाजूने गोल असा. घड्याळ कसा फिरतो, घड्याळाच्या दिशेने असं फिरवायचा मग त्याला हे बोटाने असं असं. आता हे जेव्हा आपलं आंघोळ करतो तेव्हा आंघोळ असते आपलं, आहे की नाही. ओलेपणी काय होते की जे बारीकातली बारीक गाठ असली ते सुद्धा आपल्या हाताला लागते, आपल्या हाताला लागते. आपण काही डॉक्टर नाही आहे, पण आपल्याला गाठ लागते. आणि गाठ असली म्हणजे काय असते, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती कॅन्सरची असेल किंवा कशाची आहे ते सांगता येणार नाही. तपासणी आपण केल्याशिवाय तज्ञ नाही नाही आहे. समजणार. फक्त आपल्याला एवढं कळेल की माझ्या स्तनावरती काहीतरी वेगळं जाणून राहिलं, गाठ आहे, किंवा स्तनाचा आकार बदलला, एक स्तन जाड वाटून राहिलं, एक स्तन बारीक वाटून राहिलं, किंवा एक स्तन असं एकदम म्हणजे असं ताठर वाटून राहिलं, दगडासारखं वाटून राहिलं, एक स्तन मऊ आहे, नरम आहे. म्हणजे आपल्याला समजायचं की दोघांमध्ये काहीतरी फरक आहे. हा जरी फरक जाणवला समजा आपल्याला फरक जाणवतो आरशात बघितल्यानंतर, आहे ना. त्याच्याकरता आपल्याला फक्त प्रायव्हसी राहावं लागेल. म्हणजे प्रायव्हसी म्हणजे घरामध्ये थोडंसं बाथरूम असेल आपल्याकडं तर बाथरूममध्ये आपला आरसा घेऊन जायचा, तिथं बघायचं, स्तनांचा आकार चेक करायचा, म्हणजे आपल्याला कळते. आणि एवढा जरी कळला समजा आपल्याला की आपण डॉक्टरकडे जायचं, बाकीचं आपल्याला काही बघायचं नाही आहे, कारण तुम्ही काही तज्ञ नाही आहे. मग ते गाठ कोणती आहे काय आहे ते डॉक्टर ठरवतील, है ना. आणि सगळ्या गाठी काही कॅन्सरच्या नसतात, मग घाबरून पण जायचं नाही. जर गाठ निघाली त्या गाठीवरती इलाज असतो. कॅन्सर जरी असला तर कॅन्सर होणारे अजूनही लोक जिवंत आहेत. शरद पवार जिवंत आहेत की त्यांनाही कॅन्सर झालेला आहे, अजून जिवंत आहे, ट्रीटमेंट चालू आहे व्यवस्थित त्यांची. मग कॅन्सरमुळे घाबरायचं नाही.
पण तो कॅन्सर लवकरात लवकर निदान लागला पाहिजे, त्यासाठी आपल्याला उपचार करणं आवश्यक असतं. सगळे उपचार आपले काही सरकारी दवाखाने मोफत होतात, काही ठिकाणी प्रायव्हेटला करता पैसे खर्च होतात, पण हे जीवघेणे आजार आहेत आणि खूप खर्चिक आजार आहेत. मग हे आजार होऊ नये याच्याकरता आपण काळजी घेतली तर खूप चांगलं होतं, है ना. हा दुसरा